बेळगाव शहर व तालुक्यातील वृद्धापकाळ पेन्शन, विधवा पेन्शन, संध्या सुरक्षा तसेच दिव्यांग पेन्शन योजनातील हजारो लाभार्थ्यांना गेल्या 4-5 महिन्यांपासून पेन्शनची रक्कम जमा झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। पेन्शन थांबण्याचे कारण जाणून घेण्यासाठी सोमवारी 100हून अधिक नागरिक बेळगाव तहसील कार्यालयात दाखल झाले। वृद्ध, महिला आणि दिव्यांग नागरिकांनी तासनतास रांगेत उभे राहून माहिती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले। काही लाभार्थ्यांचे उत्पन्न जास्त असल्याचे कारण देत अर्ज परत पाठवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला। यामुळे पेन्शनवरच उपजीविका करणारे ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। ಯಾತಕ್ಕೆ ಬಂದಿರಿ ಇಲ್ಲಿ? ಎತ್ತಕ್ಕೆ ಈಗ ಪೆನ್ಷನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದಾಗಿತ್ತಲ್ಲ 2 ತಿಂಗಳು 2 ತಿಂಗಳು ಬಂದಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ? ಹಾಂ ಬಂದಿಲ್ಲ ಒಟ್ಟು ಏನಂತಾರ ಈಗ ಇವ್ರು ಏನು ಅಂದಿಂಗ ಏನು ಬಂದಾಗಿದೆ ಅನ್ನತ್ತಾರ? ಹಾಂ ಮತ್ತೆ ಯಾವಾಗ ಕೊಡ್ತಾರೇನು? ಈಗ ಬ್ಯಾಂಕ್ ಹೋಗಿ ಬಂದೀನಿ, ಹಾಂ ಕೊಟ್ಟು ಇಲ್ಲೇ ಹಾಕಿದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಬರ್ತೈತೆ, ಇಲ್ಲ ಹಾಕಿಲ್ಲ ಮತ್ತೇನು ತಿನ್ನೋದು? ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಈಗ? ಹೆಂಗೆ ಮಾಡತ್ತೆ? ಭಿಕ್ಷಾ ಬೇಡತ್ತೆ, ಹಾಂ ಬಿಚ್ಚಿ ಬೇಡಿಕೆ ಅಲ್ಲಿ ಇಂದಿರ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಐತಿ, ಅಲ್ಲಿ ಊಟ ತೊಗೊಂಬಂದಿದ್ದೇನೆ ನೋಡಿರಿ, ಹಾಂ ಐತಿ ನೋಡು ಊಟ, ಇಂದಿರಾ ಕಾಂತಿ ತೊಗೊಂಬಂದೀನಿ। ಹಾಂ ಮೊದಲೆಲ್ಲ ಬರೋಬರ್ ಆಗ್ತಿತ್ರಿ ನಿಮ್ಗೆ? ಹಾಂ ಬರೋಬ್ಬರ ಆಗ್ತಿತ್ತು ಅದು। ಇರ್ಲಿ 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 ಈಗ ದೊಡ್ಡಾಕಿ ಎಷ್ಟು ತಾಸು ನಿಂತ್ರಿ ಲೈನ್ ಒಳಗೆ? ಏನ ಲೈನ್ ಒಳಗೆ ಎಷ್ಟು ತಾಸು ನಿಂತ್ರಿ? ಇಲ್ಲಿ ಸರ್ದಿದಾಗ ಎಷ್ಟು ತಾಸು ನಿಂತು ಬಂದ್ರಿ ಅಂದೆ? 2 ತಾಸು ಆತಲ್ಲ। ಹಾಂ 2 ತಾಸು ಆತ್ರಿ। ಎಲ್ಲಿ ಭಿಕ್ಷೆ ಬಿಡ ಈಗ ಎಲ್ಲ ತಿರುಗ್ಯಾ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ತಿರುಗ್ತೇನೆ, ಹಾಂ ಎಷ್ಟು ಚಿಕ್ಕಿಟ ತಿಂಗಳ ದುಡ್ಡು ಬಂದ್ರೆ ಅನುಕೂಲ ಆಗತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ? ಹಾಂ ಅವು ಎರಡು ತಿಂಗಳಾತು ಈಗ ಬಂದತ್ತ। ಇದು ಹೆಸರೇನ್ರಿ ನಿಮ್ದು? लक्ष्मी आनंद जाधव। तिथं इनकम जास्त है करके पेंशन कैंसिल हुई है। पेंशन आता था जो? विधवा पेंशन कितने साल से आ रहा था? 5-6 साल से आती थी, तो वो अभी 10 साल में आती थी, तो इतना 3 महीने हुआ बंद हो के। अभी क्या कितना आता था वो पेंशन? 800 रुपये आते थे। 800 रुपये आता 800 रुपये आते थे। कितना महीने से बंद है? 3 महीने हुआ आया नहीं? नहीं आया। क्या बोल रहे हैं? इनकम जास्त है बोलते ही। कितना इनकम? ये देखो ये लिख के दी 36,000 है। कितना रहना चाहिए बोल रहे हैं? क्या वो बोल रहे नहीं, हमको पता नहीं बोल रही। अभी कैसा क्या करना है? वो आगे का रास्ता हमको पता नहीं बोल रहे उन्हें पूछने में। और त्रास होता है आपको? पैसा नहीं आया था? 800 से घर का कुछ होता था? दवा गिवा ये चलता था हमारा, हमारे को देखने वाला कोई नहीं है। हमारे है कि नहीं, अम्मी बताती हमारे अब्बा का इंतकाल हुए तो है, हमारे भाई शादी कर लेको उनका उन्होंने अलग है। आपका नाम क्या है? मेरा नाम शबीना व्यापारी, इनकी बेटी मई। मेरी भी उम्र की शादी नहीं, तो वो 35 साल हुए तो होती है पेंशन करके करिए थे। 2 साल से आती थी तो वो भी बंद हो गई है, उम्र नहीं है करके वो भी बंद कर। शबीना व्यापारी। ಈಗ ನಾವು ಫೋನ್ ಮಾತಾಡ್ಲಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಲಿ ತಲಾಟಿಯವ್ರು ಭೇಟಿಯಾಗಿ ಕೊಡ್ರಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕೊಡ್ರಿ मॅडम तलाट्याने जाऊन काय विचारायचं तर काय? तुम्ही 70 पुढच्या महिन्यात त्या सांगायला 70 वय झालं आणि आणि बंद व्हायला म्हणजे कसं काय आहे? तुम्हाला काय सांगायला मी पुढच्या महिन्यात त्या सांगतो मी। अजून वरनं यायला पाहिजे आम्हाला घरात करा म्हणून, मग सांगणार मी। मामा यांच्या हातात काही नाही आहे, यांनी फक्त वर्ण केलं। पेन्शनची रक्कम तातडीने वितरित करून ही समस्या सोडवावी अशी मागणी लाभार्थ्यांनी सरकार आणि प्रशासनाकडे केली आहे। तसेच पेन्शन थांबण्यामागील कारण स्पष्ट करावे अशी त्यांनी मागणी केली आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।